ट्राय होत नाही तर राजकारण काय सगळ्याच गोष्टीत करायचं नसते। हो इथं आता आम्ही तो गुडघे इतक्या पाण्यात येत इतका इथला प्लॉट आहे ना की पूर्णची पूर्णच गेलाय। हजारो हेक्टर जमीन आता पाण्याखाली गेली। फक्त तातडीनं करायला लावा, नसता काय व्हायचं ती पीक पाहणी त्याच्यामुळे। हो ठीक आहे। नाही मग आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही, शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप आहे सरसकट द्या, फक्त तातडीनं 8 दिवस सुद्धा लागून देऊ नका, कारण काहीच नाही राहिलं हातात। जी ओके धन्यवाद। मनोज जरांगेने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंनाच फोन लावला आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करा अशी मागणी केली। त्यावर समोरून मुंडेंनीही सरसकट मदत देणार असल्याचं सांगितलं। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे शेतातील पिकांचं, जमिनीचं, शेतातील पाईपलाईन असतील, जनावरं, घरं सगळ्यांचंच मोठं नुकसान झालंय। राज्यातील मंत्री, नेते यांचे पाहणी दौरेही झालेत, मात्र सध्या शेतकरी मदत कधी मिळणार याकडे डोळे लावून बसला आहे। मनोज जरांगेंनीही जालन्यातील गावांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली। गुडघे इतक्या पाण्यात उतरलेले जरांगे यावेळी पाहायला मिळाले। आपण मोगाशी पण फोन लावत होतो त्यांना, ते बघा मला राजकारण करायचं नाही कशातच, म्हणून मी स्पष्ट बोललो, नसतं माझं जागा दुसरा असता तर डायरेक्ट काहीतरी बोलला असता त्यांना। मला प्रत्येक गोष्टीत राजकारण नाही करायचं। कृषी मंत्री सध्या ती आहेत, भार त्यांच्यावरती आहे शेतकऱ्यांचा या राज्यातला, आणि त्यांनी एक शब्द वापरला आता की सरसकट आम्ही नुकसान भरपाई देणार आहे। सरसकट म्हणजे पंचनामेही केले जाणार नाहीत, फक्त पाईपलाईन जर कोणाची वाहून गेली असली तर पंचनामे होणार आहेत असं कृषी मंत्री साहेबांनी आता सांगितल्यामुळं शेतकऱ्यांनी आणि आम्ही सुद्धा विश्वास ठेवायला तयार आहे। 8-10 दिवसाच्या आत द्या, त्यांनी सांगितलं 10 दिवसाच्या आत सगळ्यांच्या सरसकट नुकसान भरपाई नाही दिले की मनोज जरांगे आहे रस्त्यावर यायला, त्याची काळजी नाही। पण मी बोगशी बोलताना सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टीत मला राजकारण नाही करायचं। मला माझा शेतकरी वाचवायचा, शेतकरी जगला पाहिजे, याचा जातीवाद नाहीये, काही जातीचा संबंध नाही। फोन लागत नाही मोगाशी त्यांचा, मग आपण काय गैरअर्थ काढला नाही त्याचा, आपण काय अर्थ काढला मीडियाच्या बांधवाच्या समक्ष की ते काही कामात असते। प्रत्येक वेळेसच राजकारण करायचं आणि आडवं बोलायचं ह्या धंद्यात मी पडत नाही। कामात असतील ते 100% वापस लावतील, तर त्यांनी लावलाय सुद्धा लावलाय, पण त्यांनी आता शब्द दिलाय, तो शब्द मात्र त्यांना पाळावा लागणार आहे। 8 दिवसाच्या आत किंवा 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार आहेत असं त्यांनी सांगितलंय, आणि ती आम्ही मिळवणार आहे। नाही दिलं ना राज्यातला पुरा शेतकरी मी रस्त्यावर आणि सगळ्याची सगळा कृषी मंत्री साहेब आता की आता फक्त पंचनामे केले जातील ज्यांच्या पाईपलाईन वाहून गेल्यात अशांच्या किंवा कंच्या, सरसकट देतोय आता आम्ही, सरसकट शेतकऱ्यांना मदत करतोय, आणि तो चांगला निर्णय त्यांनी बोललेला। फक्त ते आता अंमलात आणून तातडीनं 8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे। त्यांचा निर्णय सरसकट देण्याचा चांगला आहे, फक्त शेतकरी जे नुकसान सांगतायत ते नुकसान तितक्याच भरीव निधीनं द्या। शेतकरी जर मला लाखात झालं तर तुम्ही द्यायचे 5,000, शेतकरी जर म्हणलं माझं 10 लाखाचं नुकसान झालंय तर तुम्ही द्यायचे 35,000, एखादा शेतकरी म्हणला माझं 20,000चं नुकसान झालंय मग तुम्ही द्यायचे 300 रुपये, हे नाही चालणार। तुम्हाला त्यांना 100% सरसकट आणि 100% निधी द्यावा लागणार आहे त्याचा झालेल्या नुकसानाच्या बरोबरीचा। तिथं काटकसर नाही आणि सुट्टी मायापाशी नसते। तर मुंडेंनी 10 दिवसात सरसकट नुकसान भरपाईचा शब्द दिल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलंय। शब्द पाळला नाही तर जरांगेंकडून इशाराही देण्यात आलाय। आता हा शब्द पाळला जातो का, पुढे जरांगे काय करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।